हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त असा झणझणीत अंड्याचा रस्सा अंडा करी किंवा झणझणीत आणि चविष्ट अंड्याचं कालवण कसं करायचं ते पाहणार आहे। एकदम मस्त साध्या सोप्या पद्धतीने गावरान पद्धतीने मस्त असं हे आपण अंड्याचा रस्सा बनवलेला आहे। एकदम चविष्ट आणि एकदम मस्त, एकदा बनवलं तर परत परत याच पद्धतीने बनवणार एवढं चविष्ट अशी अंड्याची भाजी बनते। नक्की करून बघा। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, सर्वप्रथम आपण भाजी बनवण्यासाठी 7 ते 8 इथे अंडी उकडून घेतलेले आहे। त्यासाठी मसाले बघा, इथे बघा 2 ते 3 चमचे मी तीळ भाजून घेतलेले आहेत, अर्धा चमचा जिरे, 1 इंच आलं, थोडीशी कोथिंबीर, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या आणि इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे थोडंसं। आता हे सगळं आपण वाटण करून घेणार आहे। थोडंसं पाणी घालून छान असं बारीक आपण हे वाटून घेणार आहे। इथे बघू शकताय कोथिंबीर पण घातलेली आहे, छान असं हे बारीक वाटून घेतलेलं आहे थोडं पाणी घालून। आता भाजी बनवणार आहे त्यासाठी कढईमध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे, त्यामध्ये एक कांदा घातलेला आहे। कांदा चांगला आपला इथे परतलेला आहे। त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा मी लाल मिरची पावडर म्हणजे लाल तिखट घालते, आपलं घरगुती लाल तिखट घातलेलं आहे। आता हे चांगलं परतून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये वाटण घालायचं, म्हणजे छान रस्स्याला आपल्या तरी छान येते आणि चव पण छान लागते। आता त्यामध्ये जे आपण वाटण केलेलं आहे ते घालायचं, मिक्स करून घ्यायचं 2-3 मिनटं आणि थोडंसं गरम पाणी घालून हा मसाला आपला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा। थोडंसं मी गरम पाणी घातलेलं आहे आणि चांगला मी तेल सुटेपर्यंत परतून घेते। इथे बघा छान तेल सुटायला लागलेलं आहे। इथे बघा चांगला हा मसाला आपला परतलेला आहे। त्यामध्ये अर्धा चमचा मी गरम मसाला घातलेला आहे, मसाले तुमच्या आवडीनुसार घालू शकता। मी मिक्स करून घेतलेला आहे। आता यामध्ये तुम्हाला भाजी कशी घट्ट पातळ बनवायची आहे तसं तुम्ही गरम पाणी घाला, जास्त दाटसर पण बनवणार नाही, जास्त पातळ पण बनवणार नाही। इथे बघा या पद्धतीने भाजी बनवणार, त्या पद्धतीने मी गरम पाणी घातलेलं आहे। त्यामध्येच शिजलेली अंडी घालायची आणि त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं, मिक्स करायचं आणि नंतर याला छान असं झाकण ठेवून आपल्याला 5 ते 7 मिनटं शिजवून घ्यायचं, म्हणजे मसाले चांगले शिजले जातात छान असं। इथे बघा झाकण ठेवलेलं आहे आणि इथे 7 ते 8 मिनटं चांगलं मी हे शिजवून घेतलेलं आहे। बघा चांगलं आपली भाजी तयार झालेली आहे, हे छान असं शिजलेलं आहे, बघू शकता। मिक्स करून घेतलेलं आहे तरी छान आलेले आहे। आता यामध्ये सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची। इथे बघू शकता बारीक चिरलेली मी कोथिंबीर घालून घेते आणि 1 मिनटं फक्त कोथिंबीर घातल्यानंतर शिजवून घेणार आहे। बघू शकताय छान झटपट आणि झणझणीत चविष्ट भाजी बनते। सोप्या पद्धतीने आपण ही भाजी बनवलेली आहे, कमी साहित्यात तेवढीच चविष्ट भाजी बनलेली आहे। बघा कोथिंबीर घातल्यानंतर मी शिजवून घेतलेलं आहे, छान भाजी तयार झालेली आहे। मी गॅस बंद करते। बघा मस्त एकदम झणझणीत चविष्ट आणि एकदम मस्त झटपट, कमी साहित्यात तेवढी चविष्ट झणझणीत अशी बनते आणि कमी वेळात तुम्ही झटपट अशी बनवू शकता। नक्की करून बघा, तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल, तुमची पण भाजी छानच होणार आणि मस्त बनते। बघा गावरान पद्धतीने झणझणीत आणि चविष्ट, नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।